कसं आहे बरं का, धोका खाणारा माणूस आता समजा ज्यानं कुणा धोका खाल्लाय ना व्यवहारामध्ये, मी प्रेमामध्ये नाही म्हणत, प्रेमाचा धोका जरा वेगळा असतो, पण व्यवहारामध्ये समजा ज्यानं कुणा धोका खाल्लाय तो माणूस परत पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, परत तो स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो, विश्व निर्माण करू शकतो. पण ज्यानं कुणी धोका दिलाय तो माणूस स्वतःच्याच नजरेमध्ये तो एकदम खालच्या पातळीला जात असतो, स्वतःच्या नजरेतच पडत असतो. त्याच्यामुळं कशाला कुणाला धोका देताय, कशाला कुणासोबत दगाबाजी करताय, कशाला बेईमानी करताय, काही उपयोग नाही. शेवटी इथंच सगळी फेड करून जायचं. हे कलियुग आहे, इथं फेड केल्याशिवाय देव वर जाऊ देत नाही. जय श्रीराम.